पिकलेली काकडी किंवा आपण बोलीभाषेत त्याला तवसी म्हणतो किंवा तवसाळीही म्हणतात. तर हे असे घेऊन त्यातल्या बिया काढून आपण छोटे छोटे तुकडे करून अशा पद्धतीनं चांगलं खिसून घ्यायचं आहे. आणि त्या किस जो आहे त्यामध्ये 3 कप इतकं मी गव्हाचं पीठ, 1 मूठभर रवा, कसुरी मेथी, मीठ, तीळ, त्याचबरोबर ओवा, लाल तिखट, धने जिरे पावडर टाकून अशा पद्धतीनं मऊसर मळून घ्यायचं आहे. काकडीचं पाणी अजिबात काढायचं नाही आहे, कारण त्यामध्ये चव खूप छान असते. थोडं पाणी सुटतं त्याला, पण ते ओल्या कपड्यावर अशा पद्धतीने थालीपीठासारखं थापून घ्यायचं, कोथिंबीर त्याच्यावर लावून, आणि अशा पद्धतीने दोन्ही बाजूने चांगलं भाजून घ्यायचं आहे. काकडी भाजायला थोडा वेळ लागतो, फायबर्स जास्त असल्यामुळं. डायबेटिक पेशंटसाठी हे नाश्त्याला अतिशय उत्तम आणि भूक कमी लागते याने, फायबर्स जास्त असल्यामुळं. तर आपण ही अशा पद्धतीची ही काकडीची जी पराठा आपण किंवा थालीपीठ म्हणू शकतो, ही रेसिपी दह्यासोबत नाश्त्याला दिली तर भूकही कमी लागते. आपण ही रेसिपी नक्की ट्राय